प्रेझेंटेड बाय वी-गार्ड। महायुतीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीवर काही झेजतंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी 5-10 जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाल्यास वावगं नाही असं म्हटलेलं आहे। पाहूयात। एखाद्या दुसऱ्या जागेवर 10-5 जागेवरती राज्यामध्ये असा प्रसंग येऊ शकतो, पण 1-2-5 ठिकाणी जर असा निर्णय झाला तर त्यात काही वावगं नाही, कारण की अगोदर शिवसेना भाजपची युती असताना असं झालं होतं। शिंदेच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी मैत्रीपूर्ण लढतीवरून मोठं वक्तव्य केलंय। ज्या जागांवर महायुतीत अडचण असेल अशा काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीत वावगं नाही असं खोतकरांनी म्हटलंय। एखाद्या दुसऱ्या जागेवर 10-5 जागेवरती राज्यामध्ये असा प्रसंग येऊ शकतो की जिथं फार टोकाचे तिन्ही पक्ष आहेत, मग पक्षश्रेष्ठीला तशा पद्धतीमध्ये निर्णय घेणं अवघड जातं। मग अशा परिस्थितीमध्ये आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये, म्हणून 1-2-5 ठिकाणी जर असा निर्णय झाला तर त्यात काही वावगं नाही, कारण की अगोदर शिवसेना भाजपची युती असताना असं झालं होतं। आमची त्या ठिकाणी लढत आहे ती महाविकास आघाडीसोबत आहे। आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद समन्वयातनं त्या ठिकाणी मिटवले जातील जर जिथे कुठे किरकोळ असतील तर। परंतु एक गोष्ट निश्चित आहे, काळ्या दगडावरची रेख आहे की आम्ही जे लढू ते तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढू आणि महायुती म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल। अर्जुन खोतकर असतील किंवा उमेश पाटील यांचा तो अधिकारच नाही। तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या स्तरावरचा हा विषय आहे। आपल्या ज्या काही भावना असतील त्या आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पर्यंत आपण खासगीमध्ये मांडणं हे जास्त उचित राहील। सार्वजनिकरित्या आपण अशा पद्धतीने भाष्य केल्यानंतर महायुतीतले इतर घटक पक्ष सुद्धा आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे अशा पद्धतीने चर्चा करतील आणि हे आपल्याला एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं जात असताना चांगलं राहणार नाही असं मला वाटतं। आता मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय आणि कधी होते तेही समजून घेऊयात। महायुतीत भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। ज्या जागांवर युतीतलेच तिन्ही पक्ष किंवा 2 पक्षांचा दावा असेल आणि जागेवरून तोडगा निघतच नसेल अशा वेळी युती असताना त्या जागेवर युतीतलेच दोन्ही पक्ष एकमेकांच्याच विरोधात लढत असतील तेव्हा त्या लढतीला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात। अमित शहा 2 दिवसाआधी मुंबई दौऱ्यावर होते। त्यावेळी भाजपच्याच काही नेत्यांनी 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्याची बातमी द हिंदू या वृत्तपत्रानं दिली आहे। मात्र अशा लढतीला काहीही अर्थ नाही आणि अशा लढतीला विरोध असल्याचं अजित पवारांनीही म्हटलंय। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। तो ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। आता मैत्रीपूर्ण लढतीवर शिंदेचे नेते खोतकर बोलले आहेत, पण त्यांच्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाटांनी अशा लढती नको असं म्हटलंय। तन के साथ मन को जगाओ वी-गार्ड वॉटर हीटर्स के संग वी-गार्ड। महायुतीमध्ये शक्यतो कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ नये या विचाराचे सर्व नेतेगण आहेत। एखादी जागा सोडावी लागली तरी चालेल किंवा एखादी जागा घ्यायची असले तर इतरांना विनंती केली तरी चालेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं एकंदरीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे। तरी या सगळ्या गोष्टीवर चर्चा ही 3 प्रमुख नेते बसल्यानंतरच होईल। विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्यात भाजपनं मिशन 125 साठी 150 जागा लढण्याचं निश्चित केल्याचं समजतंय। शिंदेच्या शिवसेनेनेही 100 जागांची मागणी केली आहे।
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 80हून अधिक जागा मागितल्या आहेत. त्यातही 2019 मध्ये 20हून अधिक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत झाली आहे. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीच्या सूचना सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.